विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून भास्कर जाधव यांच्या नावाचं एक पत्र आता उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुपूर्द केलेलं आहे आणि यामुळे आता विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांची तोफ सरकारला जाब विचारताना धडाडणार आहे। दरम्यान 2.5 वर्ष विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केली आहे। याच अटीवरती भास्कर जाधव यांच्या नावाला पाठिंबा देण्याची तयारी सुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवलेली होती। विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्राची कॉपी ही एबीपी माझाच्या हाती लागली आहे। आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल आणि येत्या बजेटपूर्वी, कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेते पद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल। विरोधी पक्षनेते पदाचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसने ती मागणी केली होती। असा फॉर्म्युला वगैरे काही नाहीये आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही एकत्रितपणाने पुढे जातो आहोत। बऱ्याच गोष्टी आहेत, जसं काही निवडणुका असतील, काही असतील तर पुढे बघू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।